सुट्टीला डबल रान नीट केलं. परत ट्रॅक्टरने गहू पेरून घेतला, पाणी दिलं, उगून आला, वांब्यात आलं. तुम्ही स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. हे बघा आपलं भिजून झालेलं आहे, कालच दाखतो बा तुम्हाला. आणि खाली पाणी चालू आहे बा, इकडं खाली इकडे भिजायला. काल राहिलं होतं बा, घास दाखिला आणि कांद्याच्या आवट्या फोल्ड होतं ते दाखले बा. आपलं सगळं वल्ल वावर, गोठ बी सगळे भिजून झाले तर, आणि कांदे बी सगळे भिजून झाले तर. असं नाही काही उजेडामुळे ब्लॉकच आणि काहीच होत नाही, त्याच्यामुळे दाखलं बी नाही बा. लसूण काढलाय आपला सगळं की दाखतो तुम्हाला. लसूण कसं आठलेलं आहे खाली, सगळं लसूण काढलेलं. हे बा खुरड्याला काही लसूण एवढा मोठ्याला झालाय आपलं लसूण की बा. क्यू सगळं काढून टाकलाय लसूण बा. 5 वाफेत होता आपला लसूण. कढीचा वाफा आणि 2 वाफे कालच काढले होते परदेशी. ते बा खाली इकडं वाकरीत नेऊन ठेवले, ते बी दाखवतो तुम्हाला. आणि आपला गहू बी काढायला सुरू झालेला आहे, कापायला म्हणजे आता काढायचं आहे. तुम्हाला दाखवतो गहू बी ते बैतलं भिजून झालं आपलं सगळं. लसूण बी काढून झालंय, आता गोठा तर लवकर नाही येत. चला मी तुम्हाला वाखरी दाखवतो. हे 2 वाफे ठेवले लसूण. आपण आता वाखरी पैसे आलो आणि बा लसूण इथं 2 वाफे आणून ठेवले तर. ओके बा, इथं वाखरी ठेवले कांदे बा, खराब कांदे, त्याला कोंब येऊन कसे झाले. इथं ठेवलाय लसूण आपला बा. गहू आहे आता चाललाय काढायला. दाखवते तुम्हाला तिथे जाऊन गहू काढायला चाललाय बघा. चाललाय गहू काढायचा. मधूनच सुरू केलाय, इकडं राहिले आणि इकडं बी राहिले. तुम्ही लय खालून कापेला गहू अशी बांधावं लागली की असं ते घ्यायचं, असं आळा घ्यायचा आणि असं 2दा करायचं. असं असं टाकायची पिंडी वाळायला. ओके आले सगळे. काढा साच्याच लेंडे येतात. आता साचा असं काय त्यात कुठं बसला असू बघू गावात सस चाललंय. आता यांनी बी सुरू केलाय गहू कापायला. आमचा काढायचा चाललं, दोन्ही काढायचं चालले गहू. बा खालच्या साईडने थोडा वल्ला आहे म्हणून खालची साईड थोडी ठुली आणि मधीच काढायला लागलेली आहे. ही बा 2 दिवसांनी काढायला बा. आता तुम्हाला दाखवतो मी इथून पाळी मोगड्यापासून तुम्हाला दाखतो. पार इथं कापूस होतं, कापूस उपटल्यापासून पाळी मोगडा झाला. डबल ट्रॅक्टरने पेरून घेतला, गहू उगला, पाणी दिला आणि काढायला आला बा. सगळं माझ्या ब्लॉकमध्ये झालंय. मी तुम्हाला त्याचे फोटो दाखवतो, ह्या गव्हाचे फोटो दाखवतो. कसा आला पहिल्यांदा कापूस उपटेला, डबल रान नीट केलं, परत ट्रॅक्टरने गहू पेरून घेतला, पाणी दिलं, उगून आला, वांब्यात आलं. आता वाळून आलं गेलं, आता काढायला आलाय पार बघा.
आणि किती महिन्यात गहू आलाय काढायला ते बी दाखतो थांबा आता. मी बघतो तारीख काय येऊ. डाळ नोव्हेंबरचा गहू पेरलेला आहे सगळा हे ब्लॉक 11 नोव्हेंबरला टाकला होता तरी 10 नोव्हेंबरला गहू येऊ पेरलेला आहे. आता या 10 तारखेला याला 4 महिने होते ना. आज 5 तारीख आहे बघा. आज 5 तारीख आहे आणि या 10 तारखेला याला 4 महिने होते गव्हाला. 4 महिन्यात आलाय म्हणायचं गहू काढायला बघा. हे 2-4 दिवसांनी काढावं लागून खालचं वल्ला वल्ल. 10 तारखेला 4 महिने होतील गव्हाला. या हे बघा एवढा गहू पोचलाय बघा, मोठाला झालाय. आता एक मी उंबी ती केली, बघितली तोडून काढून त्याच्यातले गहू. तर एवढा गहू ते झालेला आहे किंवा मोठाला झालाय. एक एक दाना पहा तुम्ही थंबनेल जाऊन. तर सगळं गहू इथं होता ह्या साईडने, इकडे वाळला होता तर ह्यो बी वाळलाय. थोडं थोडं हाय हे बा एवढा आहे गहू. 2-3 दिवस लेट होईल ते काढल्या गहू एवढा बाहेरच फरक दिसतोय लगेच. कसा वाळलाय आणि हे कसं हिरं आहे एकाच दिसतंय, पण पाण्यावर खेळ बा इकडून सगळं पाणी बारायला येतं आणि इकडं सगळं खाली वातं वावरायला लेवल नाही म्हणून. चाललंय आता गहू काढायचा. आता दाखीन तुम्हाला मी उद्या किती झालाय काढून. आता करतो मी इथेच ब्लॉग समाप्त. नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉग बनतो.